शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या या प्लॉटचं वय जवळपास 48 दिवस झालेत. 48 दिवसात तुम्हाला प्लॉटची ग्रोथ जर बघितली तर ग्रोथ तुम्हाला समजेल. फुटव्याची परिस्थिती अतिशय सुंदर तुम्हाला प्रत्येक गड्ड्यामध्ये दिसेल. आता ही अशी फुटव्याची परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं एक काम करावं लागतं की ऊसाला थोडी थोडी माती लावणं अतिशय गरजेचं आहे. एका कोंबाला म्हणजे एका रोपाला किती फुटवे झालेत बघा, जरा जवळनं दाखव यश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 जवळपास 14 फुटवे झालेत. एवढे फुटवे काय गरजेचे नाहीत किंवा कामाचे नाहीत. आपण ही लागवड केली आहे 7x1 या अंतरावर. मग 7x1 या अंतरावर आपल्याला 7च चांगले सशक्त ऊस ठेवायचे आहेत एका रोपाला. मग आत्ता तुम्हाला हे सगळे फुटवे दिसलेत, तुम्ही म्हणाल की एवढे सगळे फुटवे आहेत हे जगतील का? हे सगळे जगत नाहीत. आता हे फुटवे आपल्याला थांबवायचे आहेत आणि हे थांबवायचं असलं तर ऊसाच्या बुडक्यामध्ये माती टाकणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण ऊसाच्या बुडक्यामध्ये जर माती टाकली तर होणारे फुटवे पूर्णपणे थांबतात आणि आत्ता जे फुटवे आहेत त्या फुटव्याला चांगल्या प्रकारे जाडी यायला किंवा ताकद यायला मदत होते. काय होते बघा, तुम्ही जर बघितलं ही माझा पाय जिथं आहे, आता हिथनं आपण नांगरी ही चालवणार आहे. ही नांगरी चालवताना आत्ता बघितलं तर ही वरची जी माती आहे ती वरची माती ही अशीच अशी म्हणजे काही ती तशीच राहिलेली माती आहे. म्हणजे जमीन तयार केली 2-3 महिने 4 महिने तर तशीच तिथंपर्यंत मुळं गेलेली नाहीत. ही माती ज्यावेळेला ऊसाच्या बुडक्यामध्ये पडेल त्यावेळेला त्याला नवीन माती मिळते आणि ताकद चांगल्या पद्धतीनं लागते. पहिली एक गोष्ट क्लिअर करा. बऱ्याच लोकांना वाटेल 1 2 3 आणि मजूर कुठनं आणायचे, आम्हाला मजूर मिळत नाहीत, हे काम कसं करायचं? तो प्रश्न तुमचा आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही ह्या व्हिडिओवर कमेंटसुद्धा टाकू नका. माझ्याकडे माणसं आहेत, मजूर आहेत, आणि कसं करायचं मी दाखवते. तुमच्या शेतात कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. त्याच्यासाठी व्हिडिओवर कमेंट करू नका. ज्यांना यांत्रिकीकरण करायचं आहे, ट्रॅक्टर वापरायचा आहे, तुम्ही तुमच्या सोयीनं कसंही करू शकताय. फक्त ऑपरेशन लक्षात घ्या, कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. नाहीतर उगाच व्हिडिओवर येऊन स्वतःचं ज्ञान पाजळू नका. माणूस नाहीत, कामगार नाही, मलाही माहीत आहे माणसं नाहीत, कामगार नाहीत, सगळीकडचीच परिस्थिती ती आहे. पण शेती करायची सोडून चालणार आहे का? चालणार नाही. कसं करायचं ते बघा. तुमच्या शेतात तुम्ही कसं करायचं आहे, माणूस लावा, ट्रॅक्टर लावा, मशीन लावा, कसं लावायचं असं लावा, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. ऑपरेशन फक्त समजून घ्या. चला आता ही आपण जवळनं दाखवा यश. घ्या, चला पुढं चला. आता आपण ही नांगरी ह्या पद्धतीने तयार केलेली नांगरी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. जरा थांबा. ही साधी आपली लोखंडी नांगरी जी असायची आधी बैलानं चालायची ती नांगरी आहे. दिसते तुम्हाला? ह्याच्यामध्ये हा फाळ आहे. हा फाळ तुम्ही काढायचा म्हटला तरी हे होतोय, पलीकडच्या बाजूने टाकायचा म्हटला परत तरी टाकता येतोय. ही माणसानं ओढायला अतिशय हलका आहे, काही जास्त ताकद लागत नाही आणि माती पण तुम्हाला पाहिजे एवढीच ऊसाच्या बुडक्यामध्ये पडते. जाऊ दे चला. आता ह्या अशा पद्धतीने आपण ऊसाच्या बुडक्यामध्ये माती ढकलायचं काम करतोय. मागं दाखवा यश. हे बघा, आता ह्या बाजूनं अशी ऊसाच्या बुडक्यामध्ये माती पडल्या. आता परत ह्या बाजूनं पण आपण चालवणार आणि ऊसाच्या बुडक्यामध्ये माती टाकून घेणार आहे. हे कसं काम होतंय इकडच्या बाजूला तुम्हाला दाखवतो या. हे बघा, हिथं दाखवा यश खाली. बघा, ही अशा पद्धतीनं ऊसाच्या बुडक्यामध्ये माती पडलेली आहे. ह्या सरीमध्ये अजून जरा क्लिअर दिसेल. इकडे दाखवा. ह्या बाजूला इकडं पण दिसते बघा. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेठा अजून मोडलेला नाही. कारण काय, थोडे जरा वेगळे प्रयोग ह्या वर्षी करायचे आहेत. थोडा लेट जेठा मोडून पण बघायचा आहे. काही प्रमाणात थोड्या सऱ्यांमध्ये लवकर मोडून बघायचे, थोडे प्रयोग करायचे आहेत. एक 50व्या दिवशी आपण ह्या प्लॉटचा जेठा काढणार आहे. पण आता तेवढे 2 दिवससुद्धा आपल्याला ह्याच्यासाठी थांबायचं नाही. आत्ताच आपण माती लावून घेणार आहे. 2-3 दिवस जाऊ देत, परत जेठा काढून घ्यायचा. ह्याच्यामुळं कोंबांना चांगला सपोर्ट लागेल. खतांचं नियोजन आपण ड्रीपच्या माध्यमातून करत असल्यामुळं आत्ता रासायनिक खत आपण टाकत नाही. तुमच्याकडे जर ड्रीप नसेल तर रासायनिक खतं टाकून परत त्याच्यामध्ये तुम्ही ही जर ऑपरेशन केलं तर बरोबर ऊसाच्या बुडाला तुमचं खत जातं आणि त्याचा इफेक्ट देखील तुम्हाला चांगला मिळतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही तुमच्या शेतामध्ये करून घ्या. ऊसाचं वय 45-50 दिवस झाले की माती लावणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही बैल वापरा, कुठलं यांत्रिक करण्यासाठी ट्रॅक्टर वापरा, काही करा,
तुमच्याकडे मजूर असतील तर मजुराच्या सहाय्यानं करा, काही अडचण नाही. माझ्याकडे आता मजूर उपलब्ध आहेत म्हणून मी करतोय. बरीच लोक शहाणपणा पाजायला पोस्टवर येतात, त्यांना जे करतोय ऑपरेशन ते महत्त्वाचं नसतं, बाकीचेच उगाच उपद्व्याप करत बसतात. असल्या लोकांना आपल्या पोस्टवर जागा नाही, अजिबात कमेंटमध्ये यायचं नाही, नाहीतर मग परत उद्धार केला जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. मी जे दाखवतोय ऑपरेशन त्याच्याविषयी काय माहिती पाहिजे असली तर सांगा, हे का करायचं कसं करायचं ह्याच्याविषयी विचारा, बाकी फालतूच्या गोष्टी विचारायच्या नाहीत. बघा परत, आणि आता ह्या बाजूनं परत आलंय चालत. आता चला, हे बघा कशा पद्धतीने आता माती लागते. इथं तुम्हाला मागं दिसेल, हे बघा ऊसाच्या बुडक्यामध्ये जवळपास तुम्हाला माती सगळी पडतेली दिसते. मागं लागल तुला. हां, हे अशा पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे. पिकाचं वय किती दिवस झाल्यावर? पिकाचं वय आत्ता आपलं 48 दिवस झालेलं आहे. एवढी सुंदर फुटव्याची परिस्थिती आहे. लागवडीचं अंतर 7 फूट आहे, 2 रोपातलं अंतर 1 फूट आहे. 7च ऊसाचे फुटवे चांगल्या पद्धतीने ठेवायचे. आपण ही ह्या पद्धतीनं करा, नियोजन, माती लावा, ऊसाला अतिरिक्त फुटवे थांबवा, जे आहेत ते चांगले तगडे फुटवे ठेवा. धन्यवाद.